नमस्कार, मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपलामध्ये तुमचं खूप सारं स्वागत। तर आपण लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते की फालुदासाठी आपण सेवई कशी बनवली होती ती। तर आज आपण बघणार आहोत फालुदासाठी घरच्या साहित्यामध्ये आपण जेली कशी बनवू ती। चला तर मग लागूया कामाला। तसं तर फालुदासाठी तुम्ही बाहेरून रेडीमेड वाली जेली देखील आणून ॲड करू शकता, पण आपण घरचं साहित्य वापरून कशी बनवायची आहे ते बघूया। तर आपण काय करायचं आहे, कुठलंही एक सरबत बनवायचं आहे। तर मी इकडे दोन तऱ्हेचे बनवणार आहे। एक इकडे मी घेतलेला आहे रोज सिरप आणि तिकडे मी घेतलेला आहे केशर सिरप। बघा, हे रोज सिरप आहे आणि ते केशर सिरप आहे। तर ह्याचा लाल रंग होईल जेलीचा आणि त्याचा येलोइश असा कलर होईल। त्याच्यानंतर आपल्याला जेली बनवण्यासाठी लागणार आहे, हे बघा, क्लिअर आणि नॉन फ्लेवर्ड वाला आपल्याला ही जेली पावडर लागणार आहे। हे बघा, ह्याच्यात कोणताही फ्लेवर वगैरे नसतो आणि वेज वाली आहे। हे बघा, तर केशर सिरप मध्ये साखरेचं प्रमाण कमी असल्यामुळे आपल्याला थोडीशी साखर लागणार आहे, थोडासा येलो कलर आणि पाणी लागणार आहे। असे नॉन फ्लेवरवाले जे जेलीचे पॅकेट असतात ते तुम्हाला नॉर्मल ग्रोसरी शॉपमध्ये देखील मिळतात किंवा जिकडे केकचं साहित्य मिळतं, केक बनवण्याचं आणि चॉकलेट वगैरे बनवण्याचं, तर त्या शॉपमध्ये देखील तुम्हाला अशी ही जेली पावडर इझिली मिळून जाईल। तर सगळ्यात प्रथम आपण काय करूया, रोज सिरप टाकून आपण रोज सरबत करून घेऊया। ह्याला व्यवस्थित नीट मिक्स करूया आणि आपण आता ह्याला गॅसवर गरम करून घेणार। मी ऑन केलेला आहे आणि ह्याच्यात सरबत आपण टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्येच जेली पावडर ॲड करायची आहे। पाठी ह्याच्यात दिलेलं असं की तुम्ही किती प्रमाणात वापरायची आहे हे। तर मी 300 ml पाणी घेतलं होतं, तर त्यासाठी मी 1 चमचा आणि अजून थोडीशी अशी ॲड करणार आहे। तुम्ही देखील पॅकेटवर चेक करा। आणि आपल्याला ह्याला व्यवस्थित आता एक उकळी आणायची आहे। हे बघा, मिक्स झाली आहे जेली पावडर। तर हे बघा, ह्याला चांगली खळखळून अशी उकळी आलेली आहे। आता आपण काय करूया, गॅसची फ्लेम बंद करूया आणि ह्याला एका भांड्यात सेट करायला ठेवूया। तर आपली रोज सिरपवाली जेली सेट होते, तोपर्यंत आपण काय करूया, केशरवाली हे करून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही घेऊ शकता। बाहेरून ज्यूस वगैरे आणून त्याच्यामध्ये जेली पावडर ॲड करून देखील तुम्ही जेली बनवू शकता। थोडीशी साखर आणि थोडासा रंग, नसेल आवडत तर स्किप करा। नीट मिक्स करूया। डन। परत एकदा मी गॅसवर भांडं ठेवलेलं आहे। आता आपण केशर सरबत ह्याच्यात ॲड करूया। आणि हे मी आता 300 ml पेक्षा कमी पाणी घेतलेलं आहे, त्यामुळे मी काय करणार आहे, 1 चमचा भरून मी ह्याच्यात जेली पावडर ॲड करणार। बस, ह्याला तसंच आपल्याला उकळवून घ्यायचं आहे। ह्याला पण बघा चांगली उकळी आलेली आहे। हे बघा, गॅसची फ्लेम मी बंद करते आणि ह्याला पण एका भांड्यात सेट करते। तर आपली जेली ही सेट झालेली आहे, हे बघा। आता आपण काय करूया, थोड्या वेळासाठी ह्याला फ्रीजमध्ये आपण अजून सेट करायला ठेवूया। तर फ्रीजमध्ये मी ह्याला 2 तासाला सेट केलं होतं। आता मी तुम्हाला कट करून दाखवते की ही जेली कशी दिसते ती।
तर इकडे आपण समर स्पेशल आता सुरू केलेले आहेत व्हिडिओज। तर पहिल्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलं होतं की समर स्पेशलमध्ये फालुदासाठी आपण घरच्या घरी सेवई कशी बनवतो ते। सेकंड व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे घरच्या साहित्यामध्ये जेली कशी बनवायची। आता आपला थर्ड व्हिडिओ येणार आहे फालुदा कसा बनवायचा तो। आपली जेली ही परफेक्ट अशी सेट झालेली आहे, ही बघा। फक्त फालुदाला वापरताना आपल्याला ह्याचे छोटे छोटे पीस करायचे आहेत, ही बघा। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। ग्रोसरी शॉप मधून किंवा कुठल्याही एखाद्या केक शॉप मधून नॉन फ्लेवरवाली जेली पावडर आणा आणि घरच्या घरी कोणतेही इसेन्स किंवा ज्यूस वापरून तुम्ही अशी जेली बनवू शकता। रेसिपी आवडल्यास एक लाईक तर कराच, पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्स बरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा। धन्यवाद।